नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्टॉक अँड स्ट्रीट. खरं तर आज काही मुद्दा देखील नाही माझ्याकडे असं नवीन की त्या पद्धतीत आपण चर्चा करावी, कारण सलग 3 दिवस सुट्ट्या आहेत. काल महाराष्ट्र दिनाची एक सुट्टी होती, आज शनिवार आहे आणि उद्या रविवार. तर मार्केट हे डायरेक्ट सोमवारी म्हणजे 3 दिवसानंतरच खुलणार आहे. आणि त्यामध्ये मला काही अपडेट द्यावी अशी नवीन असं काही खास असं काही घडलेलं पण नाही. आणि तेच युक्रेन आणि रशिया किंवा मग इराण आणि अमेरिका यांचं जे युद्ध आहे त्या बाबतीत चर्चा करावं असं मला म्हणजे कंटाळा आला या गोष्टींचा. खरं तर मार्केटमध्ये मला खूप मजा वाटत होती जेव्हा मार्केट एकदम स्टेबल होतं आणि त्यावेळी मी स्विंग ट्रेडिंग वगैरे करत होतो. पण आता ती परिस्थिती नाही आहे आणि त्यामुळे मला असं म्हणजे एकदम बोर फील होतं. आता जर तुमच्यापैकी अनेक जण असतील ते स्टॉक मार्केटमध्ये काम करत असतील तर त्यांना देखील माहिती की एक ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर स्टॉक मार्केटशिवाय किती दिवस राहू शकतो. आणि तशीच काहीतरी माझी कंडिशन होती. आणि त्या बाबतीत जर बघितलं तर मग आता मला म्हणजे आता ट्रेड वगैरे काही करायला भेटत नसलं तर मग मी यूट्यूबकडे वळालो होतो आणि यूट्यूबमध्ये मी माझं काम चालू केलं. तर यूट्यूबमध्ये देखील मला चांगली ग्रोथ भेटते आहे, त्यामुळे मला त्याचा देखील आनंद होतो आहे. तुमच्या सगळ्याची जे सपोर्ट आहे तो पण चांगला मला मिळतो आहे. त्यामुळे एक नवीन काहीतरी करण्याची एक इच्छा तयार झाली आणि त्यामुळे मी आता यूट्यूबवर देखील काम चालू केलं. तर आज देखील जो व्हिडिओ आहे तो फक्त मी एक सहज बनवलेला आहे की यामध्ये माझ्याकडे फक्त आज काही असं हे नाही, एक काय म्हणतो आपण एक विषय नाही माझ्याकडे की त्या विषयावर चर्चा करावी. आणि जर तुम्हाला काही विषय वाटत असेल की त्या बाबतीत आपण चर्चा करावी तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा एखाद दिवशी जर लाईव्हमध्ये जर तुम्हाला वाटत असेल चर्चा करायला हवी तर मला तसं कमेंट करून सुचवा की लाईव्ह या, त्यावर आपण चर्चा करू. तर नक्कीच मी तुम्हाला त्यावर गाईड करेल की आपण स्टॉक मार्केटमध्ये कशा प्रकारे येऊ शकतो. नवीन माणसाला जर स्टॉक मार्केटमध्ये यायचं असेल तर तो कशा प्रकारे येऊ शकतो. कारण माझ्यासारखे भरपूर असे लोक आहेत, मी म्हणजे स्वतः माझं जर सांगायचं गेलं तर 4 ते 5 वर्ष मला स्टॉक मार्केटमध्ये शिकायला लागली. आणि त्यानंतर मी स्विंग ट्रेडिंगमध्ये म्हणजे प्रॉफिट कमवायला चालूच केलं होतं, चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या लेवलला प्रॉफिट कमवायला चालू केलं होतं. आणि त्यावेळी नंतर रशियाचं युक्रेनचं युद्ध चालू झालं, त्यामधनं सुद्धा मार्केट सावरलंच होतं. तर मार्केटमध्ये मला संभाव्य धोका दिसला तो अमेरिकेचा जो कर्जाचा विषय आहे. आणि त्यानंतर अमेरिकेच्या कर्जावरनं जर बघितलं आपण तर त्यानंतर या गोष्टी वाढत गेल्या. म्हणजे जर म्हणायचं झालं तर एप्स्टीन फाईल झालं, किंवा मग जर झालं तर ज्या इतर गोष्टी आहेत समजा युद्ध वगैरे, इराण इस्राईल वगैरे वगैरे, मग या सर्व गोष्टी म्हणजे कंटाळवाण्या झाल्यात. आता मार्केटमध्ये काम करायचं जर म्हटलं तर मार्केटला एक मुवमेंट चांगली हवी आहे. पण आता जर बघितलं मुवमेंट जरी असली चांगली, आपण होल्ड जरी केलं तर दुसऱ्या दिवशी काहीतरी न्यूज येते त्यामुळे नुकसान होतं. यामध्ये म्हणजे चांगले ज्यांना चांगले प्रकारचे अनुभव आहेत मार्केटमध्ये ते सुद्धा फेल होत आहेत. तर यामध्ये त्यांचं ॲनालिसिस फेल नाही आहे. यामध्ये जे घडतं आहे ना हे फक्त न्यूज बेसवरच मार्केट चालतं आहे, त्याच्यामुळे फेल होतं आहे. आणि खरं जर बघितलं तसं तर मला असं वाटतं आहे थोडे दिवस अजून या गोष्टी घडणारच आहेत. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की जग आर्थिक मंदीकडे चाललेलं आहे, म्हणजे जागतिक आर्थिक अर्थव्यवस्था जी आहे ती मंदीकडे चाललेली आहे. हे मी बऱ्याचदा म्हणजे खूप दिवसांपासून सांगतो. माझं यापूर्वी देखील एक यूट्यूब चॅनल होतं, त्यावर देखील मी सांगितलं होतं. आणि त्यावेळी सोनं 70,000 रुपये होतं आणि त्यावेळी मी सोन्यामध्ये इन्व्हेस्टेड झालो होतो. आणि त्यावेळेस मला बरेच जण म्हटले होते की तुम्ही काहीतरी सांगताय, एवढं नाही घडू शकत. आणि बरेच जणांनी म्हणजे नेगेटिव्ह कमेंट केल्या होत्या. पण त्यानंतर जर तुम्ही बघितलं सोन्यामध्ये काय होतं आहे. आणि इथून देखील जरी सांगायचं झालं, आता इथे मी काय कोणाला सल्ला देत नाही, माझा एक पर्सनली अभ्यास आहे की इथनं देखील मला असं वाटतं सोनं इथनं चांगला बाउन्स बॅक करेल आणि चांगल्या रेट इथनं जो आहे तो गाठेल. कारण मला असं वाटतं की जे सोनं आहे त्याला गॉड्स करन्सी म्हणतात. म्हणजे तुम्ही जर सोनं जर कुठे जरी घेऊन गेले इतर देशांमध्ये, आता बाकीच्या देशांमध्ये कसं आहे, समजा तुमच्याकडे आपल्या देशाची जर करन्सी आहे, समजा तुम्हाला बाहेर देशात जर न्यायची आहे तर ती तुम्हाला डॉलरमध्ये कन्वर्ट करावी लागते, किंवा मग संबंधित देशाच्या करन्सीमध्ये ती कन्वर्ट करावी लागते. पण सोन्याच्या बाबतीत तुम्ही इथं भारतात देखील ते सोनं तुम्ही ॲज अ करन्सी म्हणून यूज करू शकता, किंवा इतर देशांमध्ये देखील. त्यामुळे सोन्याची जी सप्लाय आहे तो देखील लिमिटेड आहे. आणि मला असं वाटतं सोनं यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक खूप मोठा गेम चेंजर ठरू शकतो. आणि जर बघितलं तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या मला इथे म्हणजे खूप असं शेअर करावं वाटतं आहे, पण मी काही आता गोष्टी असतात त्या अडचणी असतात त्यामुळे मी इथे नाही शेअर करू शकत. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने जर मार्केट जर शिकायचं जर म्हटलं तर पहिले अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे प्रत्येकजण जर येत असला मार्केटमध्ये तर तो लगेचच प्रॉफिटेबल होईल हा देखील त्याने विषय सोडून द्यायचा.
प्रत्येकाने ठेच खाल्लेली आहे, प्रत्येकाने मार्केटमध्ये येताना ठेचा खाल्लेले आहेत आणि लॉस केलेला आहे. असं नाही की मी लॉस नाही केलेला, मी देखील भरपूर लॉस केलेला आहे आणि लॉस होतच असतो. जसं जर बघितलं आपण प्रॉफिट आणि लॉस स्टॉक मार्केटमध्ये जर बघितलं एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. तर यामध्ये लॉस तुम्ही किती लिमिटेड करताय की अनलिमिटेड करताय हे तुमच्या हातात असतं. पण आता जर बघितलं माझा जो माइंडसेट होता मार्केटमध्ये येण्याच्या आधी तो होता ॲज अ गॅमलर, म्हणजे लगेच यायचं लगेच पैसे कमवायचे. पण नंतर माझा जो माइंडसेट आहे तो हळूहळू एक ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून चेंज होत गेला आणि त्यानंतर माझ्यामध्ये जे चेंजेस आले आणि त्यानंतर माझं जे प्रॉफिटची जी क्षमता वाढली ती खूप चांगली झाली होती. कारण नंतर मला एक कळलेलं होतं मला मार्केटमध्ये यायचं आहे तर ते फक्त पैसे कमवायला यायचं आहे. यामध्ये माझी कोणती कंपनी माझी स्वतःची नाही आहे किंवा मला त्याच्याशी कुठेही असं भावनिक व्हायचं नाही आहे. कारण काय होतं बरेचसे असे स्टॉक असतात ज्यामध्ये आपण भावनिक गुंतून पडतो आणि त्यामध्ये आपण इन्व्हेस्टेड राहतो. कारण काही एकच राहतो फक्त त्यामध्ये की आपल्याला वाटत असतं की हा जो स्टॉक आहे संबंधित स्टॉक की हा कुठेतरी आपल्याला खूप मोठं प्रॉफिट देईल, कारण आपल्या आसपास देखील त्या कंपन्या काम करत असतात. पण तरी जरी म्हटलं तसं तर मार्केटमध्ये जे काम करत असताना त्या कंपन्या लगेच ग्रोथ नाही करत. म्हणजे जे तुमची जे एक्सपेक्टेड जे असतात म्हणजे एक्सपेक्टेशन जे असतात तुमचे की डबल झाला पाहिजे स्टॉक, तर तो एवढ्या लवकर डबल देखील नाही होत. त्याला वर्ष देखील लागू शकतं किंवा 2 वर्ष लागू शकतात. एखादा अर्धा स्टॉक याला अपवादही असू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण प्रत्येक वेळी तो स्टॉक निवडण्यास यशस्वी ठरू. म्हणजे मला सांगायचं आहे काय, स्टॉक मार्केटमध्ये जर यायचं आहे तुम्हाला तर तुम्ही अगोदर इन्व्हेस्टमेंटकडे वळा, इन्व्हेस्टमेंट शिका कशी करायची आहे. आणि जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही साधं म्युच्युअल फंडची एखादी पॉलिसी खोला आणि यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. खाली माझा नंबर देतो तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे तुम्हाला इथे व्हिडिओच्या मध्ये सुद्धा मला जर टाकता आला तर मी नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेन एडिटिंग करण्याची वेळी. तर त्यावर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला नक्कीच एक चांगली पॉलिसी सुचवेल. त्यामध्ये तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट देखील करू शकता. आणि असं काही नाही आहे स्टॉक मार्केटमधनं पैसे कमवायला फक्त स्टॉकच घेतले पाहिजे. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये देखील पॉलिसी खोलू शकता, त्यामध्ये देखील पैसे तुम्ही कमवू शकता. म्युच्युअल फंडमध्ये देखील इन्व्हेस्ट केल्यानंतर चांगले रिटर्न्स भेटू शकतात असं मला वैयक्तिक वाटतं. आता म्युच्युअल फंड तरी काय करतं आहे आणि बँकामध्ये जे FD म्हणून तुम्ही पैसे ठेवता त्यापेक्षा चांगले जर रिटर्न म्युच्युअल फंडमध्ये भेटत असतील तर मला असं वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे ना. आता माझ्या स्वतःचे 3 पॉलिसी आहेत ते मी खोललेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी आहेत. म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्लॅनच आहेत पण मी त्या 3 पॉलिसी प्रत्येकी माझ्या ज्या खोलून ठेवलेल्या आहेत. म्हणजे येत्या काळामध्ये ज्यावेळी मार्केट पुन्हा चांगली ग्रोथ पकडेल त्यावेळी माझे जे पैसे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे रिटर्न देतील. म्हणजे असं काही नाही पडत्या मार्केटमध्येच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं माझं पहिल्यापासून म्हणणं आहे. पण होतं काय, लोक पडत्या मार्केटमध्ये जो आहे तो सर्व स्टॉक वगैरे असतील किंवा म्युच्युअल फंड वगैरे असतील त्यामधनं बाहेर पडतात आणि ज्यावेळी मार्केट बुलरन पकडतात त्यावेळी मार्केटमध्ये येतात आणि त्यावेळी जो रिटर्न असतो तो खूपच म्हणजे एक लिमिटेड असतो. त्यासाठी मला असं म्हणायचं तुम्हाला जर मार्केटमध्ये जर स्टॉक मार्केटमध्ये उतरत असताना तुमचा जर काही अभ्यास नाही आहे, तुम्हाला काही माहीत नाही आहे, तर तुम्ही सुरुवात करताना 1-2 हजार रुपये किंवा 1000 रुपये महिन्याने तुम्ही एक म्युच्युअल फंडची पॉलिसी खोलू शकता आणि त्यामध्ये म्युच्युअल फंडच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला जे तुमचे रिस्क आहेत तीसुद्धा एक लिमिटेड असते. म्हणजे ती मॅनेज केलेली असते रिस्क. कंपनी पूर्णपणे जी रिस्क आहे तुमची मॅनेज करून ठेवते. पोर्टफोलिओ हँडल करत असताना जे तुमचे पैसे असतात ते वेगवेगळ्या स्टॉकमध्ये ते डिवाईड करतात. म्हणजे एका स्टॉकमध्ये तुमचे पैसे गुंतत नाहीत. म्हणजे म्युच्युअल फंडमधला देखील पैसा स्टॉक मार्केटमध्येच येतो. म्हणजे मला जे सांगायचं आहे इन शॉर्ट, तर मला असं वाटतं की जर तुम्हाला यायचं आहे मार्केटमध्ये तर नक्कीच तुम्ही म्युच्युअल फंडचा पर्याय एक बघू शकता आणि त्यामध्ये देखील चांगले रिटर्न्स कमवू शकता. कारण जी मार्केटची जी परिस्थिती सध्याची यामध्ये जर आत्ता तुम्ही म्युच्युअल फंडची जर पॉलिसी खोलली तर मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसानंतर म्हणजे काही वर्षांनी तुम्हाला यामध्ये चांगले रिटर्न्स बघायला भेटू शकतात. तर नक्कीच तुम्हाला काय वाटतं काय नाही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला जर म्युच्युअल फंडची पॉलिसी खोलायची असेल तर आपला जो नंबर आहे कमेंट बॉक्समध्ये किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल, त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याद्वारे मी तुम्हाला एखादी जी पॉलिसी आहे चांगली तुमच्या ज्या इन्व्हेस्टमेंटची जी तुमची रक्कम आहे तुम्हाला जी सुटेबल आहे त्यानुसार मी नक्कीच तुम्हाला एखादी पॉलिसी सुचवेल किंवा तुम्ही ती पॉलिसी घेऊ शकता माझ्याकडनं. तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला सांगा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला जर वाटतं काहीतरी व्हॅल्युएबल कंटेंट माझ्याकडनं भेटतं आहे, आता यामध्ये जर बघितलं तुम्ही इथे बॅकग्राऊंड जर बघितलं मी तुमच्यासारखंच आहे, मी काय कुठे वेगळं नाही, मी तुमच्यासारखंच एक सर्वसामान्य आहे. मी फक्त यामध्ये माझं जे काम आहे ते फक्त मी चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये मला बाकीची चमक धमक दाखवायची नाही का, कारण माझं जे व्हॅल्यू आहे ते माझी कंटेंटमध्ये मी माझं देण्याचा प्रयत्न करतो. व्हॅल्युएबल म्हणजे माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे.
तर नक्कीच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल किंवा इतरही माझे व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही बघू शकता, ते जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच चॅनलला आपले सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल ऐकून दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर भेटूयात पुन्हा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.